परंतु 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना स्वतःकडे ते अधिकार होते, राज्य सरकारकडे कशाला पाठवायचं, स्वतः 2.5 वर्ष ते अधिकार होते, ते अधिकार न वापरता त्याही संदर्भातला त्यांनी तो प्रस्ताव स्वतःच मंजूर करून घ्यायचा होता, तो पण करून घेतला नाही आहे। अशा कित्येक ज्या गोष्टी आहेत कोळीवाड्याच्या संदर्भात नेहमी आपल्या गावठाण कोळीवाड्यातल्या लोकांना भावनिक आव्हान देऊन नेहमी फसवलं जातं, त्याचीच पुनरावृत्ती आजच्या वचननाम्यात पण केलेली आहे। कोळीवाड्यांच्या विकासासाठी त्यांना गावठाणाचा दर्जा देऊन त्यांची मूळ बांधकामे अधिकृत करणार, आजच्या वचननाम्यात पण तेच लिहिलं आहे, कोळीवाडा गावठाणमधली सर्व बांधकामे नियमित करणार। मग 8 वर्ष झाले, 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री कालावधी होता, त्या मुख्यमंत्री कालावधीत मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार होता की कोळीवाड्यातली बांधकामे अधिकृत करायची, परंतु दुर्दैवाने ती न करता केवळ कोळीवाड्यातील आमचे कोळी बांधव असेल, आगरी बांधव असेल, त्यांना फसवून नेहमीच मतं मिळवण्याचा तो प्रकार आहे। परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे कोळी बांधव आणि आगरी बांधव आमचे ते कोळीवाडा गावठाणातील महायुतीच्या पाठीशी उभे राहतील, कारण हे सर्व काम यापूर्वी UD मिनिस्टर म्हणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या गोष्टीची पूर्तता अगोदरच केलेली आहे। DCR आहे जो DCRमध्ये सर्व नियमित करण्याच्या सर्व गोष्टी यापूर्वीच झालेल्या आहेत आणि कोळीवाडा गावठाणासाठी नवीन DCRकडून नवीन FSI पण आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि कोळी बांधवांकरता आणि कोळी महिलांच्या लायसन्सचा पण विषय अगोदरच UD डिपार्टमेंटतर्फे करण्यात आलेला आहे। म्हणून आजचा हा जो वचननामा हा वारंवार मी सांगू इच्छितो की त्याच्यात हिंदुत्व नाही आहे, त्यात मराठी नाही आहे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा नाही आहे, ही बाळासाहेबांची फसवणूक केलेला असा हा आजचा वचननामा आहे। आणि शब्द ठाकरेंचा जी मी बोललो तो शब्द आहे भ्रष्टाचाराचा, शब्द आहे मतलबाचा, शब्द आहे तिजोरी लुटण्याचा। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की ह्या वचननाम्याच्या माध्यमातून त्यांचं मराठी प्रेम, त्यांचं हिंदुत्व प्रेम हे आता दिसून आलेलं आहे आणि त्यांचा पूर्ण चेहरा हा लोकांच्या समोर आता उघडकीस आलेला आहे आणि बॉम्बे स्कॉटिशच्या मुलांनी लिहिलेला हा वचननामा आहे। त्यामुळे काल बालकांनी अर्धवट अभ्यास करून जो सादर केलेलं वर्कशॉप, खऱ्या अर्थाने कार्यशाळा बोलायला पाहिजे मराठीचा सन्मान करायचा असेल तर, आणि आज अर्धवट होमवर्क पण नाही, अर्धवट गृहपाठ केलेल्या पालकांनी आज हे सादर केलेलं आहे। बालकांना वाचवायचा केविलवाणी प्रयत्न पालकांनी केला आहे, पण पालक पण अर्धवट गृहपाठामुळे आज त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे, खरा हिंदुत्वाचा चेहरा, खरा मराठी माणसाचा चेहरा। त्यामुळे ह्याचं उत्तर सर्व मुंबईकर मतदानाच्या माध्यमातून येणाऱ्या 15 तारखेला देतील।